Today's play activity is mystery game, which comes under the category of cognitive development of a preschool student. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to increase the memory power to make decisions. For this, we need a large group of students. Material required are small objects like pencils, rubber, chalk, blocks, cup, etc., and a cloth to cover the objects. For this, start with just 2 or 3 objects and gradually increase the number to make the activity more challenging. How we have to play this activity? Show the children the objects for a few minutes, then cover the object with a cloth. Ask one child to guess the number of objects under the cloth. Then the whole group can check the answer. Ask questions about the hidden objects like which is the biggest and which is the shortest, what is its color, and what is its use. One variation is possible. Display 5 or 6 objects on table and have children name them. Choose one child as a detective and ask him to go out. Then remove one of the object and hide from the view. When the detective comes back, give him or her a magnifying glass and ask him her to detect the missing object. Continue the activity till all the children have had a chance of being the detective. मिस्ट्री गेम ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांची आकलन क्षमता वाढते, त्याचा विकास होतो. ह्याच्यामध्ये मुलांचं म्हणजे लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती आपण जी म्हणतो तर तीसुद्धा ह्याच्यामध्ये वाढते आणि वेगवेगळ्या बाबतीतले निर्णय घेण्यासाठी सुद्धा मुलांना शिकवण्यात येतं. तर ह्यामध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट्स घ्यायचे जसं पेन्सिल, रबर, चॉक्स किंवा ब्लॉक्स किंवा कुठलंही एखादं खेळणं आणि त्याला कव्हर करायच्यासाठी एक कापड. तर मग ह्यामध्ये आपल्याला मुलांना सर्कलमध्ये आपण बसू शकतो चेअर्सवर किंवा खाली फ्लोअरवर आणि वेगवेगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत तर ते आपल्याला दाखवायचे आहेत, त्याच्याविषयी बोलायचं आहे आणि मग ते कव्हर करायचं आहे. आणि ह्याच्या कव्हर केलेल्या ऑब्जेक्ट्सविषयी मग मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे आहे की कुठल्या कुठले ऑब्जेक्ट्स होते किंवा त्याचा कलर कोणता होता, सगळ्यात मोठा कोण, सगळ्यात छोटी वस्तू त्यामधली कुठली होती किंवा आपण ह्याचा कोणता वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. अशा या लपवलेल्या वस्तूंविषयी मुलांना प्रश्न विचारायचे जेणेकरून त्यांना आठवेल की कुठल्या गोष्टी लपवलेल्या होत्या आणि त्याच्याशी संबंधित माहिती ते रिकॉल करतील. ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की आपण काही ऑब्जेक्ट्स आहेत 5-6 ऑब्जेक्ट्स मुलांना दाखवायचे आहे आणि मग एक ग्रुपमधल्या एका मुलाला आपल्याला डिटेक्टिव्ह बनवायचं आहे आणि त्याला बाहेर पाठवायचं क्लासच्या आणि मग त्यातली कुठली तरी एक वस्तू लपवायची आणि तो मुलगा आल्यानंतर ती वस्तू शोधून काढेल की कुठली वस्तू ह्याच्यामधली गायब झाली आहे किंवा कमी झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक मुलाला चान्स मिळेल तोपर्यंत हा गेम आपल्याला खेळायचा आहे.